आंदोलन घेतलेल्या हातामध्ये जवाब दो मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं। जरांगे पाटील म्हणतात की संबंध नाही त्यांच्याशी, आता मला बरं जरांगे पाटील म्हणतात त्यांच्याशी माझी काही संबंध नाही। मी काय मागणी केली आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे। का मग दुसरी मागणी केलेली मी जरांगे पाटलाला पण माझं या ठिकाणी सांगणं आहे की मराठा क्रांती ठोक मोर्चा आतापर्यंत तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ज्या वेळेस तुम्ही आंदोलन करशाल त्यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्या सोबत राहील। जरांगे पाटील एकमेव नेते राहिले तसं वाटतंय का? त्यामुळे ते कार्यांना बोलून देत नाही। हा प्रश्न तुम्ही आता जरांगे पाटलांनाच विचारा। आता कोण फायदा घेते याचा सगळा राजकीय फायदा? आता कालचं उदाहरण घ्या, आपले प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणले की या आंदोलनाच्या मागे कोण आहे? शरद पवार। काय म्हणले बर का? काय बोलले की या आंदोलनाच्या मागे प्रकाश आंबेडकर बोलले की या आंदोलनाच्या मागे शरद पवार साहेब आहे बर का। मातोश्रीवर आम्ही आंदोलन करायला गेलो, अंबादास दानवे काय म्हणले की यांच्या पाठीमागे भाजप आहे। आता आम्ही भाजपचे आंदोलन करायला आलो, आता भाजपचे लोक काय म्हणतील की यांच्या पाठीमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। अरे सगळ्या पक्षांनी एकत्रित या आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही भूमिका घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चा चाललेला आहे। म्हणालेले आहेत आज फडणवीसांच्या सागरिया बंगला बाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांनी आंदोलन केलं होतं। त्यांना फडणवीसांची भेट त्यांनी घेतली होती आणि आता माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांनी असं म्हटलंय की आता सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे। आता मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर सुद्धा आपण आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय शेवटी पवारांच्या घराबाहेर आंदोलनाचा शेवट करणार असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या या केरे पाटलांनी सांगितलेलं आहे। एकूणच जरांगे पाटलांना सुद्धा प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी म्हटलंय। ये मीडिया के सामने आके मैं मानने वाला हूँ। मैं आपके सब चैनल के माध्यम से